सर्वांना नमस्कार. आजच कोर्टाचं जजमेंट हे आरोग्य भरतीविषयीचं बाहेर पडलेलं आहे आणि गेली 2 वर्ष आपण जो काही संघर्ष केला त्या संघर्षाला कुठंतरी पूर्णविराम मिळताना आज आपल्याला दिसतोय. खरंच न्याय मिळाला का, की न्यायालयाने सुद्धा मुलींची बाजू समजून घेतली का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर सांगायचं म्हणजे जे काही कोर्टाच्या निदर्शनास आलेल्या बाबी आहेत त्या कोर्टाने यात नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय असतील, हायकोर्टाचे निर्णय असतील किंवा विविध प्रकारचे जजमेंट यामध्ये जोडण्यात आलेले आहेत आणि शेवटी जो काही त्यांचा निष्कर्ष आहे तो त्यांनी मांडलेला आहे. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की GNM BSc नर्सिंगच्या मुलींना यातून बाद केलेले आहे. तर नेमकं काय कारण होतं, एकदम आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 40-50 पानाचं ते PDF आलेले आहे, पण त्याला एकदम सोप्या भाषेमध्ये मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, आपली केस काय होती की जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक महिला ही पदभरती झालेली होती आणि त्याच्यामध्ये GNM BSc नर्सिंग या महिला उमेदवारांनी अर्ज केलेला होता. मग त्याच्यामध्ये त्यांनी परीक्षा दिली, ते पास झाले, मेरिट लिस्ट लागली आणि ज्यावेळेस त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही या पदासाठी पात्र नाहीत आणि शेवटच्या लिस्टमध्ये त्यांची नावं तिथून काढून टाकण्यात आली. त्यानंतर जो काही संघर्ष आपण पाहिला, मुंबईमध्ये आंदोलन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ते मी लाईव्हमध्ये बोलणारच आहे. परंतु एक छोटा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे नेमकं काय कारण आहे, नेमकं कोर्टाचं म्हणणं काय आहे ते आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे. उमेदवारांचं म्हणणं असं होतं की आम्ही परीक्षा पास झालो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, आमच्याकडे जास्त पात्रता आहे, मग आम्हाला तुम्ही नाकारलं का. सरकारचं काय म्हणणं होतं, ANM पोस्टसाठी फक्त ANM पात्रता आवश्यक आहे. GNM आणि BSc नर्सिंग वेगवेगळे कोर्स आहेत. जिल्हा परिषदमध्ये स्टाफ नर्स पोस्ट नाही, म्हणून हे उमेदवार पात्र नाहीत. मग कोर्टाने शेवटी काय निष्कर्ष सांगितला. जाहिरात थोडी कन्फ्युजिंग होती, पण नियम स्पष्ट आहेत. फक्त परीक्षा पास होणं म्हणजे नोकरीचा हक्क नाही, हायर क्वालिफिकेशन म्हणजे इलिजिबल असं पण नाही. आणि यातून जे काही इम्पॉर्टंट लिगल पॉईंट, सर्वात महत्त्वाची गोष्ट कोर्टाने कोणती सांगितली तर क्वालिफिकेशन ठरवण्याचा अधिकार हा सरकारचा आहे. कोर्ट नियम बदलू शकत नाहीत. म्हणजेच आपले जो काही RR आहेत हे कोर्टाचे अधिकार नाहीत RR बदलण्याचे, ते सर्वस्वी शासन बदलतं. हायर डिग्री असली तरी स्पेसिफिक क्वालिफिकेशन याला लागते. आणि फायनल जजमेंट काय आलं, सर्व याचिका आपल्या फेटाळलेल्या आहेत. उमेदवारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. म्हणजेच GNM आणि BSc नर्सिंगच्या मुलींना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे की बाबा, याचिकाकर्त्यांनी जाहिरातीला आव्हानच दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय देणं शक्य नाही असंही कोर्टाने यामध्ये सांगितलेलं आहे. सविस्तर आपण जे काही 40 पानांचं जजमेंट आलेलं आहे ते आजच्या लाईव्हमध्ये किंवा उद्याच्या लाईव्हमध्ये आपण पाहणारच आहोत. परंतु ही केस कशासंबंधी होती, या केसमध्ये नेमकं काय होतं आणि कोर्टाने नेमकं काय निष्कर्ष दिला हे आपल्याला यामध्ये जाणून घ्यायचं होतं. बाकी सविस्तर गोष्टी आपण रात्रीच्या लाईव्हमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.